भिवंडीमध्ये ज्याची दुर्घटना झाली होती तिथे आता गिरीश महाजन हे दाखल झालेले आहेत। मंत्री नात्यानं ते तिथे पोहोचलेले आहेत आणि घडलेल्या या दुर्घटनेची ते पाहणी करतायत, माहिती घेत आहेत। त्या ठिकाणचे स्थानिक खासदार बाळा म्हात्रे हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत। घडलेल्या घटनेबद्दलची ते माहिती देत आहेत। एकंदरीत ही 20 वर्ष अशी जुनी इमारत होती जी अति धोकादायक घोषित करण्यात आलेली होती। तिथले कुटुंबीय राहत नव्हते त्या इमारतीमध्ये, मात्र कामगार त्या ठिकाणी राहत होते, काही कामं त्या ठिकाणी सुरू होती आणि रात्री 11:30च्या सुमारास ही दुर्घटना घडली। अख्खीच्या अख्खी जी 4 मजली इमारत आहे ती खाली कोसळली आणि त्यानंतर मात्र तिथे बचाव कार्यासाठी सुद्धा प्रचंड अडचणी आल्या। अतिशय अरुंद रस्ते असल्यामुळे तिथपर्यंत जाणंही शक्य नव्हतं। अखेर जवळची जी चाळ आहे तिथला काही भाग तोडला आणि त्यानंतर हे बचाव पथक म्हणजेच एनडीआरएफची टीम किंवा अग्निशमन दल असेल हे सगळेजण त्या ठिकाणी पोहोचले। ढिगारा हटवण्याचं काम सुरू करण्यात आलं, मात्र आज सकाळी सुरुवातीला 3 मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि त्यानंतर मात्र हळूहळू मृतांची संख्या वाढत गेली आणि त्यानंतर आता पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत गिरीश महाजन हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। या घडलेल्या घटनेनंतर एकीकडे महापौरांनी सुद्धा ही अति धोकादायक इमारत आहे आणि त्यामुळे इथे कोणीही वास्तव्य करू नये असं सांगितलेलं होतं, मात्र त्यानंतरही इथे कामगार हे वास्तव्याला होते आणि या घडलेल्या दुर्घटनेमुळे अर्थातच त्यांचा बळी गेलेला आहे। त्यामुळे प्रचंड संताप एकीकडे व्यक्त केला जातोय। सध्या या जागी जी घडलेली दुर्घटना आहे त्यात कामगारांचा मृत्यू झालेला आहे आणि या भागाची पाहणी स्वतः गिरीश महाजन करतायत। मागे जी रक्कम या ठिकाणी कधी मदत ही त्याला त्या ठिकाणी दिली जाईल। एनडीआरएफशी बोलणं झालं आहे, प्रशासनाशी बोलणं झालेलं आहे, ठाणा कॉर्पोरेशनचे सगळे पदाधिकारी अधिकारी सगळ्यांशी बोलणं झालेलं आहे। बाजूची जी इमारत आहे ती तात्काळ पाडावी लागेल, कारण आपण बघता त्याची एक साईडच्या भिंत सगळ्या खाली झालेल्या आहेत, पडलेल्या आहेत। ती अतिशय धोकादायक आहे, ती केव्हाही पडू शकते, आता काम सुरू असतानाही पडू शकते आणि म्हणून ती सुद्धा आपण तात्काळ खाली करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत। भिवंडी आणि निजामपूर महापालिकेच्या अंतर्गत 289 इमारती या अति धोकादायक असल्याचं समोर आलंय। त्या इमारती पाडण्यासंदर्भात आणि तेथील नागरिकांना त्यांचं पुनर्वसन करण्यासंदर्भात सरकारकडे काय योजना आहे? निश्चित ही घटना बघून खरं वारंवार आम्ही लोकांना नोटीस देतो, कॉर्पोरेशन देते, प्रशासकीय यंत्रणा नोटीस देत असते, पण लोक त्या ठिकाणून बाहेर निघत नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि सगळ्याच ठिकाणी ज्या ज्या वेळेला इमारती कोसळतात त्यावेळेला हाच प्रश्न येतो, नोटीस दिली होती का, धोक्याचा इशारा दिला होता का, तो सगळं दिलेला असतो, पण पर्यायी व्यवस्था नाही, कुठे जाणार हाही प्रश्न लोकांसमोरचा आहे। पण निश्चित आता ज्या ज्या ठिकाणी अतिशय अति धोक्याच्या ज्या इमारती आहेत त्यांचा सर्वे तात्काळ केला जाईल। ज्या ज्या ठिकाणी इमारत अति धोक्याची आहे त्या ठिकाणी ती रिकामी करून त्याला तात्काळ पाडण्यासंदर्भामध्ये हा निर्णय केला जाईल। या उपरही या ठिकाणी क्लस्टरच्या बाबतीमध्ये असेल, रिडेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये असेल, माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी किंवा एकनाथजी शिंदे आहेत त्या खात्याचे मंत्री ते या ठिकाणी निश्चित एक बैठक करून तात्काळ हा निर्णय घेतला जाईल। इमारती आहेत ज्या अजूनही उभ्या आहेत, तर त्या इमारती बांधायच्या आधी या संदर्भात का कारवाई केली, जेव्हा एखादी इमारत पडते त्यावेळी अशा प्रकारे कारवाई? मला वाटतं या ठिकाणी एन्क्रोचमेंट खूप आहे। आपण बघतात भिवंडी अनेक ठिकाणी मी असं म्हणेलो आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथे तर इतक्या दाटीवाटी लोक राहतात, त्यांच्या कुठल्या परवानग्यात हेही मला कळत नाही। अनेक ठिकाणी या ठिकाणी एन्क्रोचमेंट आहे, अतिक्रमणामध्ये इमारती बांधलेल्या आहेत, त्या बांधत असताना कुठे कम्प्लिशन सर्टिफिकेट नसेल, कुठे परवानगी घेतली जात नाही, कुठे कशा पद्धतीने इमारती उभ्या केल्या जातात। परवा मानखुर्दमध्ये सुद्धा आपण बघितलं असेल 4 मजली 10 बाय 10च्या खोलीवर 1, 2, 3, 4 मजले बांधून घेतलेले होते, तिथेही मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे मृत्युमुखी लोक पडलेले आहेत। मला वाटतं अतिक्रमणाचा प्रश्न हा खूप गंभीर आहे आणि भिवंडीमध्ये तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे। मला वाटतं यावर सुद्धा अतिशय गांभीर्याने विचार नगर विकास विभागामार्फत या ठिकाणी झाला पाहिजे। सर क्या करेंगे? सर हिंदी में बता दीजिए, हिंदी में बता दीजिए बस। सर हिंदी भिवंडी में यहाँ पर जो हादसा हुआ है उसमें 9 लोगों की मौत हुई है। बहुत दुखद घटना ये है। आप देख रहे हैं कि रात को 11 साढ़े 12 के बीच में यहाँ पर ये इमारत जिसका काम चल रहा था वो रिपेयर का काम चल रहा था, इसकी कोई परमिशन कॉर्पोरेशन ली गई नहीं थी। दिन में किसी को मालूम नहीं पड़ना चाहिए, इसलिए रात को ये काम चल रहा था और काम चलते समय ये जो ढांचा है पूरा, ये इमारत है, ये पूरी नीचे आ गई
पहले से ही नोटिस देकर इसमें के जो परिवार थे 30 परिवार थे उनको खाली कर दिया गया था। उसके बावजूद भी जो लेबर है या 1-2 परिवार है ये यहीं पर रुके थे। इमारत गिरने से 9 लोगों की मौत इसमें हुई है, 4 लोग जख्मी इसमें है, उनको अस्पताल में भर्ती किया गया है। और भी जो मलबा निकालने का काम एनडीआरएफ की तरफ से जारी है। थाना की डिजास्टर की टीम है, पुलिस यंत्रणा है, हमारी सभी लोग यहाँ ध्यान दे रहे हैं। मुझे लगता है और भी 3-4 लोग नीचे होने की आशंका यहाँ के आसपास के जो लोग हैं इन्होंने जताई है, लेकिन 9 लोगों की मौत यहाँ पर हुई है। सर ये C1 टाइप बिल्डिंग थी, कोई परमिशन नहीं थी, फिर भी रिपेयरिंग का काम यहाँ पर चल रहा था। बिल्कुल गलत था, उनको नोटिस भी दी गई थी, इस इमारत को नोटिस भी दी गई थी। उसके बावजूद भी यहाँ पर रिपेयर का काम रात को चल रहा था कि किसके ध्यान में ना आए, इसलिए रात को ये काम चल रहा था। ये बहुत गलत बात है, इसकी जांच होगी, इंक्वायरी होगी और इसमें जो भी दोषी होंगे उन पर कड़ी कारवाई की जाएगी। दरम्यान आपण बघतोय की भिवंडीतील दुर्घटनास्थळाची नुकतीच गिरीश महाजन यांनी पाहणी केलेली आहे आणि आतापर्यंत 9 जणांचा यात दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। या घटनास्थळावर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनुज रायते यांनी। बघूया। भिवंडीमध्ये काल रात्री 11:30च्या दरम्यान एक 4 माळ्याची बिल्डिंग जी होती ती कोसळली आणि त्यामुळे आत्तापर्यंत 9 जणांचा जीव गेलेला आहे। 9 जणांच्या ज्या बॉडीज आहेत त्या इथनं बाहेर काढण्यात आलेल्या आहे। मी सध्या ते जो मलबा आहे त्या बिल्डिंगचा त्या समोरच उभा आहे आणि आपण आपल्या स्क्रीनवर सध्या बघू शकता की कसं एनडीआरएफचे अधिकारी झाले किंवा TDRFचे अधिकारी झाले ते सध्या इथे आपलं ऑपरेशन कॅरी ऑन करताय। रात्री 11:30च्या दरम्यान ही पूर्ण घटना घडली आणि त्यानंतर इमिडिएटली 15 ते 20 मिनिटांमध्ये हे जे लोकल अधिकारी आहे हे इथे येऊन पोहोचले आणि यामुळे जे लोक मध्ये अडकलेले होते त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। जेव्हा आम्ही ते लोकल्सशी बोललो तेव्हा मला कळलं की खूप सारे लोक इथे जे होते आसपासच्या बिल्डिंगमध्ये तेही आपलं सगळं सामान घेऊन बाहेर लगेच पळाले। पण मग त्यानंतर जे लोकल्स होते किंवा जे अधिकारी होते त्यांनी आतमधल्या लोकांसाठी जे सर्च ऑपरेशन आहे ते सुरू केलं। सध्या इथे आपण बघू शकता की कसे ठाण्याचे जिल्हाधिकारीही इथे मौजूद आहेत। कृष्णा पांचाळ इथे थोड्याच वेळाआधी आलेले नाही, आपण थोड्याच वेळामध्ये इथले जे मंत्री आहेत मंत्री गिरीश महाजनही इथे येणार आहेत। पण ह्यामुळे आपण सर्वात मोठी गोष्ट जी बघतोय की मागच्या 10 ते 11 तासांपासून ही पूर्ण सर्च ऑपरेशन सुरू आहे। या सर्च ऑपरेशनमुळे आतापर्यंत 9 डेड बॉडीज प्राप्त झालेल्या आहे आणि आपल्याला असे इनपुट मिळत आहे की कमीत कमी 1 बॉडी सध्या इथे अजून मिळू शकते। त्यासाठी हे जे सर्च ऑपरेशन आहे हे अजूनही कॉल ऑफ केलेलं नाही आहे, पण नक्कीच हे सर्च ऑपरेशन लवकरच संपुष्टात येईल, कारण 1 किंवा 2 बॉडी जास्तीत जास्त इथे आतमध्ये मिळू शकतात, जेणेकरून जो डेथ टोल आहे आत्तापर्यंत तरी तो डेथ टोल 9 वर येऊन पोहोचलेला आहे। ते महत्त्वाची गोष्ट अशी की याच्या साईडलाही आपण बघू शकतो की ही बिल्डिंग जर सोडली तर बरेच सारे छोटे छोटे जे चाळ आपण ज्याला म्हणतो किंवा जी वीक स्ट्रक्चर्स आहे तेही तिथे मौजूद होते आणि ही जेव्हा बिल्डिंग पडली तेव्हा याचा जे पिलर आहे ते बरेच सारे पिलर त्या चाळीवर पडल्यामुळे तिथल्याही राहणाऱ्या लोकांचं जे सामानाचं किंवा त्यांच्या जे गोष्टी होत्या त्यांचं नुकसान झालं। हालाकी जेव्हा आम्ही त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा मला कळलं की त्यांनी लवकरात लवकर आपलं सामान वगैरे घेऊन बाहेर पडण्याचा प्रयत्न केला। या व्यतिरिक्त तिथे बाकीचे जे अपार्टमेंट आहे या अपार्टमेंटमध्ये जे मौजूद लोक होते यांनाही वाचवण्यासाठी नक्कीच NDRF झाले किंवा TDRF झाले, त्यांच्यासहित तिथले जे लोकल्स होते त्यांनीही एक महत्त्वाची भूमिका निभावली आहे। माझे सहकारी प्रवीण जी रोहित यांच्यासह मी अनुज रायते, NDTV मराठीसाठी भिवंडी। दरम्यान या दुर्घटनेची चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेले आहेत। त्यांनी एक एक्सपोज सुद्धा केलेली आहे। भिवंडीत एक इमारत कोसळून झालेली दुर्घटना दुर्दैवी आहे। तत्काळ गुन्हा दाखल करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करा। महापालिका आयुक्तांना या संदर्भात आदेश दिलेले आहेत।